एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं जवळच्याच गावामध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. पण मात्र प्रेमसंबंध असेच वाढत गेल्यामुळं एक दिवस ती जी तरुणी आहे ती तात्काळ त्या गावामध्ये गेली. त्या गावामध्ये गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं सांगितलं की या गावातल्या तरुणासोबत तिला लग्न करायचं आहे आणि त्याच्यासोबत लग्न केल्याशिवाय आता ती शांत बसणार नाही. मग त्या ठिकाणी पोलिसांनी त्या गावकऱ्यांना बोलवलं. त्या ठिकाणी जे पंच असतात, जे गावचे प्रमुख असतात, त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. पाहुण्या रावळ्यांना सांगितलं. तेव्हा पाहुण्या रावळ्यांनी सुद्धा त्या तरुणीचं म्हणणं ऐकलं. ठीक आहे म्हणे, बाबा हे दोघं जण जर एकमेकांसोबत प्रेम करत असतील तर यांचं लग्न लावून दिलेलंच बरं. म्हणून त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या म्हणण्यावरून, त्या तरुणीच्या म्हणण्यावरून आणि तरुणानं लग्नाला होकार दिल्या म्हणून त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न अगदी रीतिरिवाजाप्रमाणे पार पडलं. आता या संपूर्ण लग्न प्रक्रियेमध्ये नवरीकडचे खुश होते, नवरदेवाकडचे खुश होते, सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. पण मात्र लग्न लागल्यानंतर जेव्हा नवरी नवरदेवाच्या घरी गेली आणि रात्री त्यांची त्या ठिकाणी सुहागरात्रीची वेळ झाली, तेव्हा ती नवरी आणि नवरदेव दोघ जण एकत्र आले, एकमेकांसोबत जवळ आले आणि जवळ आल्यानंतर एक गोष्ट त्या ठिकाणी समजली की ती जी नवरी आहे ती आई होणार आहे आणि आई होणार असल्यामुळं नवऱ्याला धक्का बसला आणि या संपूर्ण प्रकरणाचा गावभर बोबाटा झाला. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर जिल्ह्यातील आझिमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि या तरुणाचं जवळच्याच बहादूरगंज गावामध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघा जणांचं एकमेकांसोबत प्रेम प्रकरण मागच्या काही काळापासून सुरू होतं. पण मात्र दोघं जण एकमेकांसोबत लग्न करत नव्हते. म्हणून त्या तरुणीनं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. म्हणजे ज्या ठिकाणी तो तरुण राहत होता आझिमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणी तरुणी गेली. तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन थेट सांगितलं की या परिसरामध्ये असा असा एक तरुण राहतोय, त्याच्यासोबत माझे प्रेम संबंध आहेत, मला त्याच्यासोबत लग्न करायचंय, जर त्यानं लग्न केलं नाही तर मी जीवाचं बरं वाईट करेल, अशी तक्रार, अशी फिर्याद त्यानं पोलीस ठाण्यामध्ये दिली. मग पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली. त्या पोराकडच्यांना, त्या तरुणाकडच्यांना बोलवलं, गावकऱ्यांना बोलवलं. त्या ठिकाणी पंचायत पार पडली आणि दोन्हीकडचा ठराव घेण्यात आला की पोराला पोरगी पसंत आहे, पोराला पोरगी पसंत आहे, पोरीला पोरग पसंत आहे. मग कोणाची हरकत तर नाही ना, या दोघा जणांचं लग्न लावून द्यायचं का? जेव्हा सहमती झाली, सहमतीनंतर दोघा जणांचं लग्न पार पडलं, दोघ जण सुहागरात्रीसाठी एकत्र आले, तेव्हा ती जी तरुणी आहे, ती जी नवी नवरी आहे, तिच्या पोटामध्ये कळा येऊ लागल्या. मोठ्या प्रमाणात तिचं पोट दुखू लागलं. म्हणून त्या ठिकाणी तात्काळ डॉक्टरांना बोलवलं आणि तिला दवाखान्यामध्ये सुद्धा ॲडमिट केलं. मग दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर ती जी तरुणी आहे, ती जी नवी नवरी आहे, जिच्या लग्नाला नेमकेच काही घंटे झाले होते, तिनं एका लेकराला जन्मसुद्धा दिला आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री ती नवरी आई झालेली होती. म्हणून संपूर्ण गावकऱ्यांना, संपूर्ण परिसरातल्या लोकांना आणि सगळ्यांनाच एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला होता. कारण ही बातमी वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीनं प्रसिद्ध झाली होती. जर आपण या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते, जेव्हा नवरदेव नवरीचं लग्न लागत होतं तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट समजली नव्हती का? आजूबाजूच्या लोकांना त्या नवरीमधले जे काही चेंजेस आहेत, झालेलं परिवर्तन आहे ते दिसत नव्हतं का? मग तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांना दिसत असून त्यांनी त्या ठिकाणी लग्न लावून दिलं होतं. आणि मग लग्न लावून दिल्यानंतर त्या नवरी गर्भवती झाल्यानंतर याच्यामध्ये आश्चर्यासारखं काय होतं, कारण की त्यांना सगळं अगोदरच दिसत होतं. मग ती तरुणी गर्भवती आहे म्हणून तिनं पोलीस ठाणं गाठलं होतं का आणि घडलेलं प्रकरण सांगितलं होतं का? कारण की आज ना उद्या ही गोष्ट समोर येणार आहे म्हणून तिनं आई होण्याच्या अगोदरच त्या प्रियकरासोबत लग्न केलं होतं का? असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. पण मात्र ज्या पद्धतीने ही बातमी समोर आली आहे त्याची सध्या संपूर्ण राज्यामध्ये आणि सगळीकडेच एकच चर्चा सुरू आहे. आता ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये घडतंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय
हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.